मेंदूवर संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं की आपला मेंदू हा वेगवेगळी कामं वेगवेगळ्या भागांमधून नियंत्रित करतो. त्यापैकी बॅलन्स सांभाळण्याचं काम आपल्या ब्रेनच्या मागच्या भागात असलेल्या मोटर ब्रेनमधून नियंत्रित होतं. आणि जेव्हा आपण बॅलन्स सांभाळतो त्यावेळेस आपण एकाग्र होतो. मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर. गेली 10-12 वर्ष विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता या विषयावरती मार्गदर्शन करत असताना मला स्वतःला प्रचंड अभ्यास करावा लागला. त्यामध्ये मेंदू विज्ञान या विषयावरती मी अनेक पुस्तकं वाचली आणि माझ्या असं लक्षात आलं की मेंदू या विषयावरती प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनामधून आपल्याला जे हवं आहे तेवढंच फक्त आपण काढून घेऊ शकतो. कारण तो अभ्यास करायचा ठरवलं तर एक जन्मसुद्धा आपल्याला पुरा पडणार नाही, एवढं संशोधन मेंदूवरती झालेलं आहे. त्यापैकीच एक संशोधन असं आहे की आपला मेंदू वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी कामं नियंत्रित करत असतो. त्यापैकी आपल्या ब्रेनचा मागचा भाग, ज्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं आहे मोटर ब्रेन, या मोटर ब्रेनमधून आपलं बॅलन्स सांभाळण्याचं काम आपला मेंदू करत असतो. पण त्यांना असाही शोध लागला की हे बॅलन्स सांभाळण्याचं काम जेव्हा सुरू असतं त्यावेळेस आपण फोकस असतो, आपण एकाग्र असतो आणि त्याच एकाग्रतेचा उपयोग आपण अभ्यासासाठी करू शकतो. काही शिकायचं असेल, नवीन गोष्ट शिकायची असेल तर त्याच मेंदूचा उपयोग आपण करून एकाग्रता आणू शकतो. मग मी काय केलं, मी याच गोष्टीचा उपयोग करून अभ्यासामध्ये थोडासा बदल करून, अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून त्या मोटर ब्रेनचं काम ॲक्टिवेट करायचं आणि मग ती एकाग्रता जनरेट करायची आणि केलेली एकाग्रता मग लक्षात ठेवण्यासाठी किंवा स्मरणशक्तीसाठी वापरायची. असं विचार करून मी अभ्यास करण्याची अशी एक पद्धत तयार केली की ज्या पद्धतीमध्ये विद्यार्थी करायचा तेवढाच अभ्यास करतात, म्हणजे फार जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे, तर ते नेहमी करतात तेवढाच अभ्यास करायचा. फक्त अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करायचा आणि तो बदल केल्यामुळे त्यांचा जो मागचा मेंदू आहे म्हणजे मोटर ब्रेन आहे तो ॲक्टिवेट करायचा. तो ॲक्टिवेट केला की त्यांच्या मनामध्ये येणारे सगळे विचार स्टॉप होतात आणि मग ती एकाग्रता त्यांच्या स्मरणशक्तीसाठी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी, समजून घेण्यासाठी, तसंच आठवण्यासाठी उपयोगात आणता येते. आता हे जे टेक्निक आहे हे मी 2 पद्धतीने शिकवतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यातली पहिली पद्धत म्हणजे अशी आहे की काउन्सलिंग पद्धत, ऑनलाईन काउन्सलिंग पद्धत. या ऑनलाईन काउन्सलिंग पद्धतीमध्ये आपण काय करतो की आठवड्यातून 1 दिवस 1 तास विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे टेक्निक शिकवतो. त्यानंतर त्यांना पुढील आठवड्याचा पूर्णपणे होमवर्क दिला जातो, ज्यामध्ये त्या टेक्निकची ते प्रॅक्टिस करतात. त्यानंतर पुढच्या मीटिंगमध्ये त्यांनी केलेल्या होमवर्कचा आपण रिव्ह्यू घेतो. त्यांना त्याचा कितपत अभ्यासाचा फायदा होतोय किंवा एकाग्रतेचा फायदा होतोय त्याचा रिव्ह्यू घेतो. मग नवीन एक टेक्निक त्यांना शिकवतो. मग पुन्हा आठवडाभर त्यांना होमवर्क दिला जातो
अशा पद्धतीने आपण 4 आठवडे त्यांना हा कोर्स देतो. त्याला काय म्हणतो आपण? ऑनलाईन कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी काउन्सिलिंग कोर्स. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे डिस्टन्स लर्निंग पद्धतीने आपण हा कोर्स त्यांना शिकवतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुद्धा यायची गरज नाही. आपण रेकॉर्डेड ट्रेनिंग प्रोग्राम, व्हिडिओ, रेकॉर्डेड ऑडिओ ट्रेनिंग प्रोग्राम, ऑडिओ आणि स्टडी नोट्स त्यांना देतो. त्या कशा वापरायच्या त्याचं संपूर्णपणे मार्गदर्शन त्याच ट्रेनिंग व्हिडिओमध्ये असतं. मग विद्यार्थी काय करतात? विद्यार्थी त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःचं सेल्फ ट्रेनिंग घेतात आणि त्यानंतर जर काही शंका असतील तर त्या मला ते व्हॉट्सॲपवरती विचारतात. आता कोणता कोर्स करायचा हे पालकांनी डिसाईड करायचं. याचं कारण, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी सेल्फ लर्नर असेल तर त्याने काय करायचं? त्याने डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम करायचा. आणि जर तो स्वतः सेल्फ लर्नर नसेल, त्याला दुसऱ्या कोणाच्या मदतीची आवश्यकता भासत असेल शिकण्यासाठी, तर मात्र त्याला स्टडी काउन्सिलिंगचा जो ऑनलाईन कोर्स आहे तो करावा लागेल. तर या पद्धतीने आपण 3 गोष्टी त्यांना शिकवतो. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासामध्ये थोडासा बदल करून एकाग्रता साधणं, म्हणजेच आपला मोटर ब्रेन ॲक्टिवेट करण्याचं टेक्निक, ते आपण त्यांना शिकवतो. दुसरं म्हणजे आपण त्यांना तथास्तु इंडक्शन टेक्निक शिकवतो. त्या टेक्निकची मी बरीच माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे आणि पुढे पण देणार आहे. त्यानंतर त्यांना कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक शिकवतो. हे 3 टेक्निक एकदा ते शिकले, त्याची प्रॅक्टिस त्यांनी केली, कारण कुठचंही टेक्निक शिकायचं तर त्याची प्रॅक्टिस आवश्यक असते, सराव करणं आवश्यक असतं. तर 1 महिन्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं आणि मग ते जे अभ्यास करतील तो त्यांना चटकन समजेल, चांगला समजेल. तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहील आणि तो त्यांना परीक्षेमध्ये आठवेल. ह्याच्यामध्येच त्यांच्या अभ्यासाच्या बऱ्याचशा समस्या सुटून जातात. त्यानंतर त्यांना या प्रत्येक टेक्निकच्या बाबतीमधली काही माहिती ही आपण पुढे पण सप्लाय करत राहतो, देत राहतो, जेणेकरून ते या गोष्टीशी सतत संपर्कात असतील. त्यांना काही अडचण आली किंवा त्यांना काही प्रश्न असतील, शंका असतील, ते व्हॉट्सॲपद्वारे मला विचारू शकतात. मी त्याची उत्तर देतो. या पद्धतीने तुमच्या मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये, त्याचप्रमाणे इतर गोष्टींमध्ये कसं डेव्हलप करायचं हे हा कोर्स तुम्हाला सांगतो. तर तुम्ही निर्णय घ्या की कोणत्या प्रकारचा कोर्स तुम्हाला करायचा आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स करायचा की डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम करायचा. आता या कोर्समध्ये आणखीन काय काय मिळणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एकही व्हिडिओ तुम्ही चुकवू नका आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. अजून एक तुम्हाला गोष्ट माहिती आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जर अशा कोर्सची गरज असेल तर तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा, त्यांचाही फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.